नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय आषाढ स्पेशल मस्त खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या. या कापण्या इतक्या पौष्टिक होतात ना, यामध्ये आपण गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ घेतलेलं आहे. खूपच भारी अशा या कापण्या तयार होतात. पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इथे एका पातेल्यामध्ये 1 वाटी इतकं पाणी घेतलंय. त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे. आता हे जे गुळाचं मिश्रण आहे ते आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. गूळ इथे आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. जराही या पाण्याला आपल्याला उकळी आणायची नाही. साधारण 2 ते 3 मिनिटात हा गूळ इथे आपला वितळला जातो आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा. रूम टेम्परेचरला हे पाणी आपण गार करून घेणार आहोत. तर इथे आता गॅस बंद करून घेतलाय. दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याचा चमचा जो आहे त्याने 4 चमचे इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ, त्याचबरोबर 1 चमचा वेलची जायफळ पूड, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा इथे मी बडीशेप पावडर घेतलेली आहे. बडीशेप पावडरने ना खूप छान स्वाद येतो आपल्या या कापण्यांना. सगळे जिन्नस एकजीव करून घेते, चमच्याने मिक्स करून घेतलेत. आता यामध्ये जाईल 4 चमचे इतकं कडकडीत तुपाचं मोहन. तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता. सगळं मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते चमच्याने, कारण तूप आपलं गरम आहे. आता हे जे तूप आहे ना, ते पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं. जितकं छान चोळून घेऊ ना, तितक्याच आपल्या कापण्या ज्या आहेत, त्या छान खुसखुशीत तयार होतात. तर इथे छान असं पिठाला मी तूप चोळून घेते आणि मूठ वळून बघायची. अशी मूठ घट्ट वळली गेली की समजायचं आपलं तुपाचं किंवा तेलाचं मोहन परफेक्ट पडलेलं आहे. आता यामध्ये जाईल गुळाचं पाणी. तर गुळाचं पाणी देखील नेहमी गाळूनच घ्यायचं असतं, कारण गुळामध्ये बऱ्याचदा कचरा असतो. थोडं थोडं पाणी घालून आपण या पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. इथे आपल्याला हे पीठ जराही पातळ करायचं नाही. जर का तुमच्याकडनं थोडंसं पातळ झालं तर इथे तुम्ही थोडं गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ ऍड करू शकता. त्यामुळे सुरुवातीलाच पाणी अगदी थोडं थोडं घालून आपल्याला अगदी घट्टसर म्हणजे पुरीसाठी जसं आपण कणिक भिजवतो ना, त्याचप्रमाणे इथे हा पिठाचा गोळा आपण भिजवून घेणार आहोत. पण मळून मात्र छान काढायचं, म्हणजे आपल्याला पोळ्या लाटताना त्रास होणार नाही. तर इथे व्यवस्थित असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलाय. यावर आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवणार आहोत. तर इथे व्यवस्थित पीठ मळून घेतलंय. गुळाचं पाणी पाव वाटी इतकं शिल्लक राहिलेलं आहे. झाकण ठेवते. 15 मिनिटांनी पुन्हा आपला हा गोळा 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला असा मळून घ्यायचा एकदा आणि नंतर आपण इथे कापण्या लाटायला घेणार आहोत. तर इथे आता व्यवस्थित मी 2 ते 3 मिनिटांसाठी पीठ पुन्हा मळून घेतलंय. दुसऱ्या एका डिशमध्ये इथे मी खसखस काढून घेतलीये. खसखस ऐवजी तुम्ही इथे तिळाचा देखील वापर करू शकता. आता ही पोळी जी आहे ती लाटायला घेतली मी. तर इथे आपल्याला जराही पिठाचा वगैरे वापर करायचा नाहीये. पीठ वगैरे न लावताच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित लाटली जाते. कारण यामध्ये तुपाचं मोहन आणि गूळ असल्यामुळे जराही ती चिकटत वगैरे नाही. इतपत जाडीची पोळी आपल्याला लाटायची आहे. फार पातळही नाही आणि फार जाडही ठेवायची नाहीये. आता इथे मी वरनं खसखस पेरून घेते आणि पुन्हा एकदा लाटणं फिरवून घेते, की जेणेकरून खसखस आपली व्यवस्थित दाबली जाईल आतमध्ये. दोन्ही बाजूंनी इथे खसखस लावून घ्यायची आहे आणि फार जर का जाड लाटलीत ना पोळी तुम्ही, तर आपल्या कापण्या ज्या आहेत त्या मऊन इथे तयार होतात आणि खूपच पातळ लाटलीत तर अगदीच कडकडीत इथे कापण्या आपल्या तयार होतील. तर इथे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खसखस पेरून घेतलीये आणि इथे आता या कापणीने मी कापण्या कट करून घेते. तर माझ्याकडे अशी ही कापणी जी आहे ती छान डिझाईनवाली आहे, त्यामुळे कापण्यांना आपल्या मस्त इथे डिझाईन येणार आहे आणि इथे तिरकस आपल्याला फिरवून घ्यायची आहे, म्हणजे छान डायमंड शेप येतो आपल्या कापण्यांना. तुमच्याकडे अशा प्रकारची डिझाईनवाली कापणी नसेल तर तुम्ही सुरीने देखील करू शकता. फक्त ही डिझाईन येणार नाही एवढंच काही ते. तर इथे किती छान आपल्या कापण्या तयार झाल्यात तुम्ही बघू शकताय. एक साइडचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते इथे मी काढून घेतलेलं आहे आणि या कापण्या एका डिशमध्ये काढून घेऊयात आपण. तर इथे मस्त अशा कापण्यांना शेप आलाय आपल्या. दुसरी पोळी देखील त्याच पद्धतीने मी लाटून घेणार आहे. व्यवस्थित मीडियम जाडीची पोळी लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी खसखस इथे लावून घ्यायची आहे. तर अगदी खसखसच हवे असं काही नाहीये. तुमच्याकडे नसेल तर ऐन वेळेला तुम्ही इथे तीळ लावले तरीही तितकेच ती छान लागते. तर इथे दोन्ही बाजूंनी खसखस पेरून घेतले आणि आता पुन्हा मी कटरने कट करून घेते या त्या शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये.
थोडासा तिरकस फिरवायचं म्हणजे छान व्यवस्थित असा डायमंड शेप याला येऊन जातो. तर इथे या सगळ्या मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. दुसरीकडे तेल देखील तापत ठेवलंय. आता तेल गरम झालंय की नाही कसं ओळखायचं? एखादा छोटासा गोळा टाकायचा, पटकन वर आला की समजायचं तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे. आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवर करायचा आहे आणि कापण्या आपल्या इथे सोडून घ्यायच्या तेलामध्ये. कापण्या सोडल्यावर देखील लगेचच इथे आपल्याला झारा लावायचा नाहीये. तर 1 ते 1.5 मिनिटांनी ह्या कापण्या ज्या आहेत त्या अशा तेलावर तरंगू लागतात. त्या तरंगायला लागल्या की नंतरच आपण इथे झारा लावणार आहोत. तर इथे आता तुम्ही बघू शकताय कापण्या आपल्या वर आलेल्या आहेत आणि आता इथे मी झाऱ्याने ह्या पलटवून घेते आणि दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशा ह्या कापण्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे या कापण्यांना ना थोडासा लालसर डार्क असा रंग इथे चढत जातो नंतर इवन आपण काढून घेतल्याच्या तेलातनं काढून घेतल्याच्या नंतरही. तर या स्टेजला इथे मी या कापण्या काढून घेते कारण थोड्या वेळाने पुन्हा याला रंग जास्त चढणार आहे. कारण कुकिंग प्रोसिजर आहे ती आपली नंतर देखील थोड्या वेळासाठी चालू राहते. तर इथे दुसरी बॅच देखील मी घालून घेते तेलामध्ये सोडून घेतल्यात कापण्या आणि त्याच पद्धतीने दोन्ही बाजूंनी खरपूस अशा भाजून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे. आणि खूपच भारी या चवीला लागतात. आषाढातला हा पारंपरिक पदार्थ आहे. तर एकदा नक्की करून पहा. अशाच प्रकारे इथे दुसरी बॅच देखील हलकीशी खरपूस अशी मी भाजून घेतलेली आहे, फ्राय करून घेतली आहे आणि काढून घेते आता. टिश्यू पेपरवर काढा किंवा डायरेक्ट काढल्यात तरी चालतील. टिश्यू पेपरवर काढल्यात तर याचं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते ॲब्झॉर्ब होईल. अशा प्रकारे सगळ्या कापण्या इथे मी फ्राय करून घेतल्यात आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे थोडासा रंग चढलेला आहे अजून, पण दिसायला तितक्याच भारी आणि खायला देखील खूपच अप्रतिम लागतात. एक कापणी तोडून दाखवते. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.